नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. दुपारचे 2 वाजता आहेत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. एक्सप्रेस वेवरती सकाळी वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे. एक्सप्रेस वेवर कळंबोली आणि उर्से टोल नाक्यादरम्यान वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू आहे. लेन कटिंग, ओव्हरस्पीड आणि अवैध वाहतूक करणाऱ्या 16 ते 18 गाड्यांवरती सकाळपासून कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांची 6 पथकं यासाठी कामाला लागली आहेत. दरम्यान थोड्याच वेळात दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे एक्सप्रेस वेची पाहणी करणार आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक अधिकाधिक सुरक्षित व्हावी यासाठी माझानं सुरू केलेल्या सुरक्षित महामार्ग या मोहिमेची दखल घेत महामार्गावरती आता कारवाईला सुरुवात झाली आहे. आशिष घरत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आशिष, कशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे? रेश्मा, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. आशिष, एक्सप्रेस वेवरती कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे वाहनांवर? रेश्मा, परवाच्या दिवशी जो बसचा ऍक्सिडेंट झाला होता, जवळजवळ 17 लोकांचा मृत्यू झाला होता. या सगळ्या कारवाईनंतर पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे चर्चेत आलाय. त्याचबरोबर आज सकाळच्या दरम्यान जवळजवळ 4 तासामध्ये याच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोली आणि बोरघाटाच्या मध्ये 4 ऍक्सिडेंट झालेले आहेत. 4 वेगवेगळे ऍक्सिडेंट आहेत. आज वाहतूक पोलीस या संपूर्ण मार्गावरती कारवाई करते. कळंबोलीपासून उर्से टोल नाक्यापर्यंत संपूर्ण एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक पोलिसांच्या जवळजवळ 6 टीम्स इथे बनवण्यात आल्यात. वेगवेगळ्या लोकेशन्सला या 6 टीम्स काम करतात. काही टीम्स या पुण्याकडे जाणाऱ्या रूटवरती आहेत, तर काही टीम्स मुंबईकडे येणाऱ्या रूटवर स्पीडगनच्या सहाय्याने या मार्गावरती ज्या गाड्या ओव्हरस्पीड चालतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. ज्या गाड्या लेन कटिंग करतात त्यांचं रेकॉर्डिंग केलं जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्याचबरोबर ज्या गाड्या अवैध वाहतूक करतात, प्रवासी बसेस असतील, खाजगी बसेस असतील, या ज्या अवैध वाहतूक करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाते. आज सकाळपासून ही कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे आणि आता सुद्धा या ठिकाणी कारवाई सुरू आहे. रेश्मा.